नागपुर से मात्र 40 किलोमीटर दूर प्रकृति की गोद में बसा पसायदान परिसर अब आध्यात्मिक और ऐतिहासिक पर्यटन का एक नया आकर्षण बनकर उभरा है। सांस्कृतिक और पारंपरिक धरोहरों से सजे इस परिसर का उद्देश्य न केवल आध्यात्मिक शांति प्रदान करना है, बल्कि यहाँ आने वाले विद्यार्थियों, पर्यटकों और शोधार्थियों के लिए एक अनमोल शैक्षणिक अनुभव भी उपलब्ध कराना है। 12 एकड़ में फैले इस परिसर में मुख्य आकर्षण है 20 फुट ऊंची संत ज्ञानेश्वर महाराज की भव्य प्रतिमा, 40 फुट ऊंचा ज्ञानेश्वरी स्तंभ और रमणीय राम मंदिर, जो पर्यटकों को अध्यात्म और भारतीय संस्कृति का अनोखा अनुभव कराता है। ये परिसर विशेष रूप से बच्चों, छात्रों, वरिष्ठ नागरिकों और पर्यटकों के लिए उत्कृष्ट शिक्षा स्थल के रूप में विकसित किया गया है। पसायदान परिसर का इतिहास भी उतना ही महत्वपूर्ण है। इसका लोकार्पण 19 जनवरी 2020 को पूज्य बाबाजी महाराज कुटुंबी और अनुवर्तन विवेक चाँद सिंह के कर कमलों द्वारा किया गया था। परिसर में मौजूद न्यूज कोड स्कैन कर यहाँ के ऐतिहासिक स्थल विनायक माले, विनायक आपटी और राहुल लोनारपुरकर शोधकर्ताओं द्वारा की गई जानकारी को सुनने को और देखने का भी डिजिटल अनुभव उपलब्ध है। विशेष बात यह है कि इस परिसर में छात्रों और शोधार्थियों के लिए भोजन व आवास की भी उत्तम व्यवस्था की गई है। आम नागरिक और विशेष रूप से युवाओं को इतिहास और संस्कृति से जोड़ने वाला ये परिसर निश्चित ही नागपुर और आसपास के क्षेत्र के लिए गौरव का विषय बन चुका है। नमस्कार, मी प्रफुल्ल माटेगावकर आणि माझ्यासोबत आहेत अनिलजी ढोबे। आम्ही मुंडले एज्युकेशन ट्रस्टचं हे पसायदान परिसर गेल्या 2004 सालापासून इथे आम्ही काम करत आहोत आणि मुळात ही संकल्पना अनुराधाताई मुंडले आणि कैलासवासी भैयासाहेब मुंडले यांची आहे। त्यांच्या मनामध्ये असं आलं की आपण विद्यार्थ्यांकरता, कारण शैक्षणिक क्षेत्रात मुंडल्यांचं नाव फार मोठं आहे, मुंडले एज्युकेशनल ट्रस्टचं नाव फार मोठं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांकरता काहीतरी आगळं वेगळं प्रोजेक्ट करावं ही संकल्पना त्या दोघांच्या मनात आली आणि मग हे सगळं सुरू झालं। 2004 साली जेव्हा हे प्रकल्प पूर्ण झाला, याचं लोकार्पण तेव्हाचे सरसंघचालक माननीय सुदर्शनजी आणि नितीनजी गडकरी तेव्हा विरोधी पक्षनेता होते आणि दीनदयाल शोध संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजीत सिंह यांच्या उपस्थितीत 2004 साली याचं लोकार्पण झालं। त्याच्यानंतर मात्र या प्रकल्पामध्ये काही ना काही ॲडिशन्स होत राहाव्या आणि जो एकदा व्यक्ती येऊन गेलेला आहे तो जेव्हा पुन्हा येईल तेव्हा त्याला काहीतरी यात नवीन दिसावं, या उद्देशाने दर 2-4-5 वर्षांनी आम्ही याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करत गेलो। जसं सुरुवातीला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते, ते कॉन्क्रीटचे रस्ते झाले। मग त्याच्यानंतर किल्ल्यांचे जे स्वरूप होतं ते हळूहळू नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून बदलण्यात आलं आणि अशा पद्धतीने हे सगळं मेंटेन होत होतं। मात्र 2020 साली श्रद्धेय बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा या सगळ्या प्रकल्पाचं लोकार्पण केलं गेलं। तेव्हा आपण इथे किल्ल्यांवरती मूर्ती स्वरूपात FRPचा वापर करून ते प्रसंग आपण सगळे दाखवले आणि इथे म्युरल्स करण्यात आले मोठे मोठे, ज्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज, रामदास स्वामी, त्यानंतर बाजीराव पेशवे, झाशीची राणी, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी असे आपण त्यात म्युरल्स ॲड केले। आणि ह्या वर्षी आपल्याला माहितीच आहे की 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये रामललांची स्थापना झाली, म्हणून मग त्या अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती सुद्धा आपण यावर्षी इथे साकारलेली आहे। थोडक्यात मुंडले परिवाराचाच उद्देश कायम हा राहिलेला आहे की इथे येणारा विद्यार्थी आपल्या संस्कृतीशी जोडला जावा
आपल्या इतिहासाशी जोडला जावा. कारण आजकाल वाचन विद्यार्थी किती करतात हे आपल्याला माहिती आहे, किंवा शैक्षणिक म्हणजे जो मार्ग आहे शिकवण्याचा, पण त्यात सुद्धा इतिहास कुठल्या पद्धतीने आणि कसा कव्हर केला जातो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर 10 मार्कांकरता किंवा वासुदेव बळवंत 5 मार्काकरता हा आपला इतिहास नाही आहे. म्हणून इथे आल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांच्या ट्रिप्स येतात, सहली येतात, तेव्हा आम्ही स्वतः इथे उपस्थित राहून प्रत्येक किल्ल्याचं महत्त्व आम्ही समजावून सांगतो, प्रत्येक किल्ल्यावर घडलेला इतिहास समजावून सांगतो. इथे लागलेले थोर पुरुषांचे, संत पुरुषांचे आणि समाजसेवकांचा जे म्युरल्स आहेत त्याच्याबद्दल आम्ही विद्यार्थ्यांना माहिती देतो, आणि जेणेकरून विद्यार्थी इथून काहीतरी घेऊन जावा. आणि याशिवाय अनिलजी आपण जेवणा खावण्याची पण सोय करतो. हो. म्हणजे इथनच मुंडले साहेबांचा साहस साहस परिसराबद्दल. द कॅम्पच्या नावाने एक ट्रेनिंग सेंटर आहे. सर तुम्हीच सांगा, बरं. नंतर मग आम्ही यांना अच्छा. म्हणजे ते खंड पडायला बरं. तुम्हीच सांगा आणि बरं. नंतर मग आम्ही येतो मग त्यांच्याकडे. पुन्हा जशा विद्यार्थ्यांच्या सहली येतात तर विद्यार्थी आपापला डबा घेऊन येतात, पण आम्हाला अनेक लोक विचारतात की इथे आपली जेवणाची व्यवस्था नाही आहे का. पर्टिक्युलरली जेव्हा सिनियर सिटीजन्सचे ग्रुप येतात तेव्हा, किंवा एक जसं WCL किंवा अशा मोठ्या मोठ्या संस्थांमधनं जेव्हा ग्रुप्स येतात तेव्हा त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा आपण करून देतो. कारण इथेच मुंडले साहेबांचाच म्हणजे मुंडले एज्युकेशन ट्रस्टचाच साहस द कॅम्प हा प्रकल्प आहे. तिथे फार मोठा वेगळ्या पद्धतीने तो डेव्हलप केलेला आहे, पण त्याचा सपोर्ट घेऊन आपण जेवणा खावण्याची सुद्धा इथे व्यवस्था करून देतो. म्हणजे सगळ्या पद्धतीने उद्देश हाच आहे की इथे जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि या सगळ्या बनवलेल्या या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि आपला इतिहास जतन करावा. मी स्वतः प्रफुल्ल माटेगावकर, आणि हे सगळं बघण्याची जबाबदारी, आणि आमच्यावर मुंडले साहेबांचा आणि मुंडले परिवाराचा इतका वेगळ्या पद्धतीने विश्वास आहे की आम्ही ती स्वतःचं म्हणजे जेव्हा आपण एखादं प्रोजेक्ट ओन करतो, आपलं समजून करतो, तेव्हा ज्या पद्धतीने आपण काम करतो त्या पद्धतीने आम्ही सर्वस्व पणाला लावून आम्ही इथे काम करतो. सर, हे पसायदान परिसर हे 11 एकरामध्ये आहे. त्याच्यामध्ये नॅचरल डेव्हलपमेंट असं हे केलेलं आहे. आणि नागपूर 0 माईलपासून हे 45 किलोमीटरवरती आहे. जवळच अगदी रामा डॅम या नावाने ओळखलेला नागपूर जिल्ह्यातला सर्वात मोठा डॅम आहे. त्याला 21 गेट्स आहे. श्रीराम कन्स्ट्रक्शन कंपनी मुंडले साहेबांनी हा 50वा डॅम कंप्लीट केल्यानंतर ही संकल्पना जेव्हा अनुराधाताई मुंडले यांच्या मनामध्ये आली, त्याच्यानंतर हे सर्व हे करून याला पूर्ण दिशा देण्यात आली. आणि या ठिकाणी सर्वस्व म्हणजे फॅमिलीपासून तर सर्व लोक येतात. आणि याचा जो वेगळा अनुभव जो आहे किल्ल्यांचा म्हणा किंवा अजून काय म्हणा, इथे टोटल 6 किल्ले बनवलेले आहे. श्री प्रफुल्लजी माटेगावकर यांनी याच्यामध्ये खूप म्हणजे मानाची मेहनत घेऊन हा सर्व प्रकल्प उभा केलेला आहे. आणि याच्यानंतर पण असं आहे की प्रत्येकच आईवडील असे किल्ल्यांवरती आईवडिला पोरांना किंवा अजून कोण्या म्हाताऱ्या लोकांना नेऊ शकत नाही. तर हा प्रकल्प असा आहे की आध्यात्मिक आणि भावनिक आणि बाकी किल्ल्यांची माहिती जी आहे जनरली पुस्तकामध्ये फक्त इतिहासामध्ये हे मुलं बघतात, पण प्रत्येक आईवडील किल्ल्यांवरती नेऊन असं पुराणा दाखवत नाही की इथे हा राजगड आहे, इथे हे वस्तू हे आहे, तिथे समाधी आहे, तिथे समाधी आहे, असं दाखवू शकत नाही. तर याचाच पूर्ण आमच्या शाळा असल्यामुळे आम्ही याच्यावरती खूप मोठा भर देऊन आमचे जे प्रभाकररावजी मुंडले, स्वर्गीय प्रभाकररावजी मुंडले यांनी खूप चांगली कल्पना मनाशी घेऊन, हा निर्धार मनाशी घेऊन हा मोठा प्रकल्प जनकल्याणासाठी सादर केलेला आहे. तर ह्या सर्व अशी सर्व याची पूर्णपणे माहिती आहे. इथे शाळांची सहली येत असतील, भरपूर येतात. जनरली महाराष्ट्रभरातून आतापर्यंत कमीत कमी 2.5 लाख पोरं आतापर्यंत आपल्या या पसायदानाला भेट देऊन गेलेले आहेत. यांच्या म्हणजे मेन उद्देश काय आहे जो मुंडे साहेबांनी इथे केलेला आहे? मेन उद्देश म्हणजे की असं आहे की जसं आपण मी आधी सांगितलं की जसं प्रत्येक आईवडील कुठल्याही प्रकारे कोण्या मंदिरात नेत नाही किंवा कुठल्या याच्यामध्ये नेत नाही किंवा कुठले किल्ले दाखवायला नेत नाही. तर तेच आहे की एका ठिकाणी येऊन 6 किल्ल्यांचं दर्शन जेव्हा मुलांना होतं तर त्याचा तो वेगळा अनुभव, कारण की पुस्तकामध्ये फक्त चित्र पाहून असं कुठलं काम होत नाही किंवा चित्र जर बघितले तर त्याच्या लक्षात येत नाही तेवढ्या गोष्टी. पण इथे आल्यानंतर ती जे त्याच्या मनातली जी क्रिएटिव्हिटी आहे ते शिवाजी महाराजांबद्दल म्हणा किंवा किल्ल्यांविषयी म्हणा किंवा अजून काही म्हणा, ती त्याला चांगलं म्हणजे एक चांगलं लोकशाही शिवाजी महाराजांची लोकशाही जे दाखवण्याची जी पद्धत आहे तर ते आपण इथे सर्व हे करून हे केलेलं आहे. कारण न्यूज के लिए सचिन जोड़ापे की रिपोर्ट.